नमस्कार मित्रांनो, जालना शहर महानगरपालिका संदर्भात एक नवीन अपडेट आलेले आहे। याचा नवीन जी आर आलेला आहे। या जी आर अंतर्गत त्यांचा सेवा प्रवेश नियम मंजूर करण्यात आलेला आहे। सेवा प्रवेश नियम जे रिक्रुटमेंट रूल्स असतात कोणत्याही भरतीसाठी महत्त्वाचे असतात। बघा, भरतीमध्ये दोन महत्त्वाचे टप्पे असतात। एक असतो आपला आकृतीबंधाचा आणि दुसरा असतो सेवा प्रवेश नियमाचा। हे जर दोन्ही व्यवस्थित झाले तरच आपल्याला पुढची प्रक्रिया पाहायला मिळते। तर या दोन्ही प्रक्रिया आता झालेल्या आहेत, याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। जवळपास बघा 62 पेजेसचा हा जो आहे तर तो आपल्याला जी आर इथं पाहायला मिळतो। नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या 19 ऑगस्ट 2026 रोजी जालना शहर महानगरपालिका सेवा प्रवेश नियम 2026 मंजूर करण्यात आलेले आहे। किचकट जी आर असतात हे जी आर तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत समजून सांगेल आणि याचा आपल्या पदभरती आणि याच्यासाठी काय पद्धतीने फायदा होईल सर्व काही सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघायचा आहे। आणि मित्रांनो, एमपीएससी गट क ची तुम्हाला माहिती जाहिरात आली, तलाठी आहे, आरटीओ पद आहे, इतर लिपिकचे पद आहेत। या सर्वांसाठी महाराष्ट्रातील पहिल्यांदा पूर्ण राज्यात आपण एक महा टेस्ट सिरीज आयोजित करत आहोत, तेही पूर्णपणे मोफत असेल। ज्या पद्धतीने आयोग घेतो तोच फील आम्ही तुम्हाला देणार आहे। ते म्हणजे कॉलेज लेवलला डायरेक्टली तुम्हाला तिथं बोलवलं जाणार आहे। प्रॉपर तुम्हाला बेंचवर बसून ऑफलाईन पद्धतीने टेस्ट द्यायचे, ओएमआर शीट मिळेल, टॉपर काढले जातील, सर्व काही असणार आहे। याच्यासाठी फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक असेल, तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि काही माहिती लागल्यास तुम्ही या नंबरला देखील इथं विचारू शकतात। ओके, चला तर वन बाय वन करून पाहूया। बघा, ही जी महानगरपालिका आहे जालना ही ऍक्च्युली ड वर्गात येते आणि याच्यामध्ये त्यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी 993 पद ऑलरेडी मंजूर केलेले आहेत। बघा, 11 सप्टेंबर 2025 ला नगर विकास विभाग यांचा जी आर आलेला होता, ज्या अंतर्गत जालना शहर महानगरपालिकेच्या आकृतीबंधास त्यांनी मान्यता दिली होती। म्हणजे आकृतीबंधाचं काम संपलंय का तर संपलंय, सेवा प्रवेश नियमाचं काम संपलंय का तर संपलंय। पुढचं आता काय असेल माहितीये का, की ते रिक्त जागा फाइंड करतील की 993 पैकी किती जागा रिक्त आहेत। या रिक्त जागांची बिंदू नामावली तयार करतील की बिंदू तयार करतील की कोणतं पद कोणाला असेल। त्याच्यानंतर हे नगर विकास विभागाकडे जाणार आहे मान्यतेसाठी। नगर विकास विभाग मान्यता देईल पदभरतीसाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला पदभरती जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। अशा पद्धतीची ही संपूर्ण प्रोसेस असते। या महानगरपालिकेत 7 वेगवेगळ्या विभागात जाहिरात निघते, म्हणजे वेगवेगळे विभाग असतात, जसं की प्रशासकीय सेवा असतं, लेखा परीक्षण असतं, इंजिनिअरिंग असतं, मेडिकल असतं, निम वैद्यकीय असतं, सार्वजनिक आरोग्य, अग्निशमन सेवा, असे हे 7 वेगवेगळे विभाग जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। या महानगरपालिकेत नियुक्तीचे 3 मार्ग असतात। एक असतात प्रतिनियुक्ती, म्हणजे राज्य शासनाच्या इतर विभागातून तुमची इथे नियुक्ती केली जाते। दुसरं म्हणजे इंटरनल प्रमोशन आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्यासाठी असतं ते म्हणजे नामनिर्देशन किंवा सरळ सेवा पद्धतीने इथे जे आहे तर ते भरले जातात। आलं लक्षात? तलाठीचे बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले असतील तर त्याची देखील जर तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्याच्या बॅचला एनरोल करू शकतात। महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी तुम्हाला यात मार्गदर्शन करणार आहे। प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, नोट्स आहे, टेस्ट आहे, सगळं काही मिळणार आहे। म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात। आता याच्यात नेमकी कोणती कोणती पद आहेत की जे आपली सरळ सेवेने भरली जाणार आहे मी तेवढं सांगेल, नाही तर एवढं 62 पेजच्या जी आर वाचायला आपल्याला दिवस निघून जाईल। फक्त तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे मी तेवढं सांगणार आहे, फक्त तेवढंच मी ते हायलाइट पण करून आणलेलं आहे। आता इथं बघा, इथं कसं असेल, इथं एक पदाचं नाव दिलं असेल, ते कोणत्या पद्धतीने भरलं जाणार आहे याची माहिती असेल, म्हणजे प्रमोशनने, नियुक्तीने, आणि इथं त्याची पात्रता असेल। म्हणजे ज्या गोष्टी प्रमोशनने असतील आणि प्रतिनियुक्तीने असेल ते मी सांगणार नाही, कारण की तिथं आपलं काही कामच आहे ना, रोलच नाही ना आपलं काही, आपल्याला त्याचा फायदाच नाही त्यांना प्रमोशन मिळून। मी कोणतं सांगणार आहे की जे पद डायरेक्टली एक्झाम देऊन भरली जाणार आहेत अशी कोणती पद आहेत ती सांगणार। बघा, सगळ्यात पहिलं पद आपलं लिपिकचं पद आहे, गट क मधील पद आहे। 50% पद सरळ सेवेने, 50% याच्याने भरले जातील खालच्या गटाच्या प्रमोशनने। बघा, पात्रता काय, कोणत्याही शाखेची पदवीधर 30 मराठी आणि 40 इंग्लिश एवढं पाहिजे, या 2 पात्रता इथं पाहिजे आहे। पुढचं शिपाई हे पद, शिपाई पद 100% नवीन याच्याने भरलं जाईल। ज्या उमेदवारांची 10वी झालेली आहे तो उमेदवार इथं फॉर्म भरू शकतो। बघा, हे प्रतिनियुक्ती हे नाही बघायचं आपल्याला, आपल्याला काय पाहिजे फक्त सरळ सेवाले। बघा, जेई इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि हा जेई मेकॅनिकल, मग दोघांना काय पाहिजे की त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये, म्हणजे मेकॅनिकलला मेकॅनिकलची डिग्री पाहिजे आणि याला डिग्री पाहिजे। बघा, पदवी इथं म्हटलेले आहे, इथं यांनी जे आहे तर तो याला प्राधान्य दिलेलं नाही मित्रांनो, आय थिंक। बघा, याला डिप्लोमाने एलिजिबल केलेलं आहे यांनी, जेईला शक्यतो काही ठिकाणी असतो, परंतु इथं जेईला त्यांनी डिप्लोमा केलेला नाही आहे, डायरेक्टली पदवी जी आहे तर ती अलाउड केलेली आहे। त्याच्यानंतर आरेखक, तांत्रिक सेवेचं
पद आहे 100% पूर्णपणे परीक्षा देऊन भरलं जाईल. सिव्हिलचा डिप्लोमा पाहिजे, सिव्हिलचा डिप्लोमा इथं आवश्यक आहे, किंवा 2 वर्षाचा जर ITI झाला असेल सर्व्हेअर मध्ये तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो. पुढचा आहे सर्व्हेअरचा 100% नियुक्तीने, म्हणजे सिव्हिलचा डिप्लोमा पाहिजे आणि 2 वर्षाचा सर्वेक्षणचा ITIचा तुमचा कोर्स असेल तर फॉर्म भरू शकतात. वाहन चालक 75% परीक्षा देऊन होणार आहेत. 10वी पास पाहिजे, जड वाहनाचा परवाना पाहिजे आणि कार वगैरे चालवण्याचा 3 वर्षाचा तुमचा अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर 20 तंत्री इलेक्ट्रिशियन जो असतो 100% पदभरती होणार आहे याची, म्हणजे 100% पदभरती म्हणजे नवीन पोरां थ्रू होणार आहे, काही प्रमोशन प्रतिनियुक्ती भरणार नाही. बघा इलेक्ट्रिक मध्ये डिप्लोमा पाहिजे, इलेक्ट्रिक मध्ये डिप्लोमा पाहिजे, किंवा तुमचा ITI झाला पाहिजे, इलेक्ट्रिशियनचा ITI झाला पाहिजे, तरी तुम्ही इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकता. पुढचं आहे इलेक्ट्रिशियन किंवा फिटर, याच्यामध्ये पण बघा 12वी पास पाहिजे आणि फिटरचा आणि इलेक्ट्रिशियनचा ITI असेल फॉर्म भरू शकतात. मेकॅनिकल, डिझेल, मोटार, ऑटो याच्यामध्ये पण काय पाहिजे, तुमची 12वी पाहिजे आणि तुमचा 3 वर्षाचा कामाचा अनुभव सोबत मेकॅनिक या विषयाचा तुमचा ITI जो आहे तर तो कम्प्लीट पाहिजे. इथं काही पदांसाठी त्यांनी जो आहे तर तो अनुभव पण ठेवलेला. बघा प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक तांत्रिक सेवा. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विद्यापीठातील विषयातील पदवीधर असली पाहिजे, म्हणजे BSc झाली पाहिजे केमिस्ट्रीमध्ये, BSc केमिस्ट्री झाली पाहिजे. लॅब टेक्निशियनचा ऍडव्हान्स कोर्स तुम्ही करणं जे आहे तर तिथं गरजेचं आहे. ओके, त्यांनी इथं सांगितले सोबत 3 वर्ष कामाचा अनुभव मागितलेला आहे, म्हणजे एक्सपिरियन्सची पद आहेत हे. ओके, आता हे बाकीचे काही पद आहेत यांना एक्सपिरियन्स लागतो. पुढचं पद आहे बघा पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण अधिकारी गट ब. याच्यामध्ये बघा किमान 3 वर्षाचा अनुभव इथं आवश्यक असतो. पर्यावरण इंजिनिअरिंग म्हणजे इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग म्हणजे तुमची डिग्री झालेली पाहिजे, पदवी जी आहे तर ती कंप्लीट झालेली पाहिजे. आता पुढचं बघा स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक बरेच लोक याचा कोर्स पण करतात. 50% पद या परीक्षेने भरले जातील. स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा पाहिजे आणि कोणत्याही शाखेची तुमची पदवी पाहिजे, तर अनुभव वगैरे मागितलेला नाही आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. पुढचं आहे मजूर 100% पद भरतीने 7वी पास पाहिजे, फक्त कितवी तो 7वी पास पाहिजे. उद्यान निरीक्षक सरळ सेवेने आहे. इथं काय सांगितले की BSc तुमची पाहिजे, ऍग्री वगैरे मध्ये पाहिजे आणि सोबत इथं 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. किती 3 वर्षाचा, हाच कोल्हापूर मनपा वगैरे आपल्याला पाहिला होता, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला होता. उद्यान निरीक्षकला 3 वर्षाचा मागतात. माळीसाठी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमचं 10वी पाहिजे आणि बाग माळी कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला पाहिजे. शासन मान्य असलेल्या माळी व्यवसायाचा 2 वर्षाचा कृषी विद्यापीठाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे, तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. आता आणखी काही पद आहे बघा सुरक्षा अधिकारी गट क 100% पद भरती याची नवीन पोरां थ्रू होणार आहे. पदवी पाहिजे आहे लष्कर निमलष्करी दलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर अथवा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक या पदावर किमान 5 वर्षाचा तुमचा जर अनुभव असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता, सुरक्षा अधिकारी याच्या संदर्भाचा. पुढे सुरक्षा रक्षक हेल्पर. आता बघा सिस्टीम अनालिस्ट इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं आहे हे. याच्यामध्ये काय पाहिजे, कम्प्युटर मधली तुमची डिग्री पाहिजे. ओके, आणि तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग, नेटवर्किंग, हार्डवेअर याचा 3 वर्षाचा तुमचा अनुभव असेल तर तुम्ही देखील इथं अर्ज जो आहे तर तो करू शकता. पुढे सहाय्यक ग्रंथपाल 100% पद भरती नामनिर्देशनाने होणार आहे. तुमची ग्रंथालय शास्त्राची पदवी पाहिजे. काय पाहिजे, ग्रंथालय शास्त्राची पदवी पाहिजे तर फॉर्म भरता येईल. पुढे विधी व कामगार अधिकारी नामनिर्देशन पद्धतीने. याच्यात लक्षात घ्या कायदा आणि विधी अधिकारी उपलब्ध न झाल्यास नामनिर्देशनाने खालील बाबींवर अटी. आता हे जे पद आहे ना हे 100% प्रमोशन नाही, परंतु जर वरचं उपलब्ध झालं तर खालचं, अशा फार कमी केसेस होतात, तर त्याच्यामुळे हे पद भरलं जाईल असंच नाही. पण सहाय्यक विधी अधिकारी मात्र हे पद 100% सरळ सेवा पद भरतीने होणार आहे. याच्यामध्ये काय पाहिजे, तुमची लॉची डिग्री पाहिजे आणि तुमच्याकडे 3 वर्ष कामाचा अनुभव पाहिजे. किती, 3 वर्ष कामाचा अनुभव जो आहे तर तो इथं आवश्यक आहे. पुढे लघु टंकलेखक चोपदार ही पद आहेत. अग्निशमनची पद आहेत बघा, अग्निशमनचे बरेच असतात. वैद्यकीय अधिकारी बघा, हे औषध निर्माता, नर्सच्या जागा आहेत खूप साऱ्या, ANM GNM याच्या जागा आहेत, आगार व्यवस्थापक आणि शेवटचं आहे पशुसंवर्धन अधिकारी गट ब. तर एवढ्या सर्व जागा ज्या आहेत तर त्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. सर्व माहिती सांगितलेली. 2 यांनी महत्वाचे टप्पे पार काढून टाकले जालनाने. एक बिंदू नाव याचा आकृतीबंधाचा, दुसरा सेवा प्रवेश नियमाचा. म्हणजे आगामी काळात आपल्याला यांच्या जाहिराती वगैरे ज्या आहेत तर ते नक्कीच बघायला मिळतील. आपली महा टेस्ट जी आहे तर ती होणार आहे, मोफत असणार आहे. इग्नाइट अकॅडमीचा हा खूप चांगला उपक्रम आहे. तुम्हाला देखील हा उपक्रम आवडत असेल तर मला एक चांगली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.